हिंदू धर्मात सुवासिनींसाठी वटपौर्णिमा हे व्रत अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र मानले जाते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात. हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला केले जाते. मात्र वर्ष 2026 मध्ये अधिक ज्येष्ठ मास आल्यामुळे वटपौर्णिमेच्या तारखेबाबत महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. पौर्णिमा 28 आणि 29 जून या 2 तारखांमध्ये विभागून आल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला आहे. पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. परंतु 2026 मध्ये ज्येष्ठ महिन्यातच अधिक मास आल्यामुळे त्यात बदल झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मासात कोणतेही मुख्य सण किंवा नैमित्तिक व्रते केली जात नाहीत. यामुळे पहिल्या ज्येष्ठ महिन्यात म्हणजे अधिक मासात वटपौर्णिमा साजरी न करता ती निज ज्येष्ठ महिन्यात म्हणजे अधिक मासानंतर येणाऱ्या शुद्ध पौर्णिमेला साजरी केली जाईल. उदयतिथी आणि पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमेचे व्रत 29 जून 2026 सोमवार रोजी पाळले जाईल.